बारामतीत केंद्र आणि राज्य सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या 63 कोटींच्या जैनकवाडी पारवाडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांनी केला। अंदाजपत्रकानुसार काम न करता पाईप उघड्यावर टाकल्यानं हे काम पूर्णपणे बोगस असल्याचा दावा करत त्यांनी उपविभागीय कार्यकारी अभियंता जगताप आणि कार्यकारी अभियंता नाडगौडा यांच्यावर निशाणा साधलाय। प्रशासनानं ही योजना सलग 30 दिवस चालवून दाखवावी असं थेट आव्हान देखील त्यांनी दिलंय। जीवन मिशनच्या कामाची त्रयस्थ समितीमार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामपंचायत निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांच्या वतीनं करण्यात आली। यामध्ये पद्धतीनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्याकडून केला गेलाय। आपल्यासोबत संतोष सोनवणे, आपण त्यांच्याशी बातचीत करू। काय सांगाल, काय नेमकी अडचण आहे? किती दिवसापासून खरं तर ही पाईपलाईन या ठिकाणी चालू आहे आणि किती टक्के काम त्या ठिकाणी झालेलं आहे? जैनकवाडी पारवडी प्रादेशिक योजना 63 कोटीचं काम आहे। या कामात आमच्या तालुक्यातील जैनकवाडी, सावळ, कटफळ, पारवडी, निंबोडी, शिरसुपळ हे 6 गावं याच्यात जॉईंट आहे। पण हे काम गेले 4 वर्षापासून चालू आहे। गेले आता 1.5 वर्षापासून काम बंद आहे। त्यांनी म्हणजे ह्या ठिकाणी कोणताही ठेकेदार येत नाही। त्यांनी जी एक मशिनरी JCP आणि एक मुकदम म्हणून चव्हाण म्हणून कोणतरी आहेत ते माणूस दिलेला, तो स्वतः मनमानी पद्धतीने काम करीत आहे। पंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता, इस्टिमेट न देता ते काम चालू आहे। अंदाजपत्रकाप्रमाणे जे पाईपलाईन 1 मीटर जे टाकायची अपेक्षित असताना त्यांनी पाईपलाईन अंदाजपत्रकाप्रमाणे टाकले। कुठे 1 फूट, कुठे 1.5 फूट लावलेले आहे। कुठेही ब्रेकर लागलेला नाही। जर लावला असेल तर 1-1.5 फूट लावला आणि तिथंच त्यांनी सोडून दिलेले आहे। जी पाण्याची 62,000 लिटरची टाकी त्यांनी केलेली आहे, ती सुद्धा निकृष्ट दर्जाची बांधकाम झालेलं आहे। वेळोवेळी कार्यकारी अभियंता नाडगौडा असतील त्यांना सुद्धा मी पत्रव्यवहार केलेला आहे।